भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आज मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन होणार असून गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे। अशातच मात्र महिला वर्ग काल स्थापित झालेल्या गौराईच्या विसर्जनासाठी लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच महिला वर्गाने उत्साहात पूजा अर्चना करून गौराईचे विसर्जन करण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकले आहे। पारंपरिक गीतांच्या स्वरात व जल्लोषामध्ये महिलांनी गौराईला निरोप दिला। अनेक ठिकाणी सामूहिक विसर्जनही करताना महिला पाहायला मिळाल्या। जिल्ह्यात सर्वत्रच गौराई विसर्जन व गणेश उत्सवाची आतुरता भाविकांमध्ये असल्याने श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। माझे पूर्ण नाव कृणाली सूरज निर्वाण। आज हा व्रत सुहासिनी तसेच ज्या म्हणजे लग्न झालेल्या आहेत त्या पण करू शकतात आणि करू शकतात आणि हा म्हणजे चांगला आपल्याला हजबंड मिळावा त्याच्यासाठी पण केला जातो आणि हा 1.5 दिवसाचा असते। हा झाल्यानंतर लगेच म्हणजे गौर शिरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपतीचे आगमन होते। माझे नाव कविता मनोहर भोयर आहे। मी लाखनी शहरात राहते आणि हा गाव भंडारा जिल्ह्यामध्ये येत आहे। तर हरितालिका व्रत म्हणजे हा सगळ्या सुवासिनींचा आहे। याच्यासाठी व्रत केला जातो, उपवास केला जातो। निर्जला व्रत म्हटलं तरी चालते, जसं काही पाणी, आपण काही फळ वगैरे सुद्धा खाऊ शकत नाही। जर करायचं असलं तर कोणाला जर करायचं असेल आपल्याला व्रत कठोरपणे आपल्याला कुठल्या कार्यामध्ये किंवा आपल्याला चांगला नवरा मिळावा यासाठी, तर हा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा व्रत केला जातो। आणि ही गौर आपल्याला 7 दिवसाची किंवा 9 दिवसाची अशी तिची पेरणी करावी लागते आणि महादेवाचं नाव घेऊन ते उपोषण केले जाते। त्याचबरोबर गौरीने हा सुद्धा उपवास केला होता की माझ्याबरोबर माझा गणेशसुद्धा यायला पाहिजे, म्हणून सर्वप्रथम आपण देवामध्ये गणेशजीचं पहिलं स्थान मानून त्याची उपोषणा केली जाते आणि त्याचा आनंद वाढवला जातो। आज गणपतीचा दिवससुद्धा आणि त्याचा वाढदिवससुद्धा आहे, म्हणून बुधवार या दिवशी गणेशजी प्रकट झाले होते आणि सगळ्या जगभरामध्ये आपल्या विश्वामध्ये गणपतीचा आनंद केला जातो आणि हा 10 दिवसाचा असतो आणि सगळ्यांचे सुख दुःख आणि निर्विघ्न असा तो घेऊन जातो।